मी एकच म्हणेन, ज्यांना जिनको दिल की बीमारी है उनके लिए हाई वोल्टेज ड्रामा है. अप्रतिम असा सामना, उत्कंठा वाढवणारा सामना, श्वासांची गती रोखणारा सामना. पाहूया कशा प्रकारचा खेळ असेल. 3-1 चढाई करेल. आता मात्र 3-1 समीकरण. दोन मैदानांच्या मध्यभागी रसिक वर्ग उभा राहिलाय. मान्यवरांना सामना पाहायचा आहे. सहकार्य करा त्या ठिकाणी. जितेश म्हात्रे थोडं कोऑपरेट करा. मैदान क्रमांक 2 वर देखील अप्रतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 5-5 चढाईवर यावेळेस मात्र एक जबरदस्त पकड आपल्याला बघायला म्हणजे अनुज कोडेकर मैदानाच्या बाहेर. खरोखर अनुभव पणाला लावला प्रत्येक बैलवार आणि हर्षल कुटकर याने, आणि निश्चितच एक सुंदर पकड आपल्याला बघायला मिळाला अनुजला. मैदान क्रमांक 2 वरती आपण 5-5 चढाया पाहतोय. लगातारची तिसरी चढाई त्या ठिकाणी यशस्वी केली जाते जय हनुमान उच्चणे संघाच्या माध्यमातून. दीपक कासारे पाहूया कशा प्रकारचा त्यांच्या खेळाचा थरा. बऱ्याच दिवसांनी आपण चढाईसाठी त्यांना पाहतो. खऱ्या अर्थाने अनेक वेळाच्या खेळाडूने रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलंय आणि रायगड भूषण पुरस्काराने ज्याला सन्मानित केलं गेलं असा हा दीपक कासारे माघारी परत त्याला प्रत्युत्तर देईल. या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने जे टर्निंग पॉइंट रेड केली आणि सामना जवळजवळ बरोबर आनंद दिला असा 12 नंबरचा खेळाडू माघारी परत. आता मात्र थर्ड रेड आकाश कोंडिलकर स्वतःला सिद्ध पुन्हा एकदा करून दाखवावं लागेल आणि निश्चितच तो करेल. कारण वेग आहे 11 नंबरच्या जर्सीमध्ये. बघूया कितपत प्रयत्न करतोय. चला मैदान क्रमांक 1 वरती यापुढे होणारा सामना असेल वर्सोई वाशी विरुद्ध पनवेल स्पोर्ट्स पनवेल. हा क्वार्टर फायनलचा पहिला सामना असेल. मैदान क्रमांक 1 वर्सोई वाशी विरुद्ध पनवेल स्पोर्ट्स पनवेल. आपल्याला खेळण्याकरता पहिला पुकार तयारीत राहायचा आहे. तिलास एक चढाई पाहूया अशा प्रकारची चढाई असेल. पुन्हा एकदा दीपक आपल्याला बघायला मिळतोय. मैदान क्रमांक 2 वरती देखील अजून देखील सुरुवात संपलेली नाही आहे. 5-5 चढांमध्ये देखील 3-4-4-3 असा गुणफलक आपल्याला बघायला मिळतोय. पण खऱ्या अर्थाने जेवढ्या स्पर्धेचं आयोजन नियोजन आहे त्यापेक्षा बहारदार सामने क्रीडारसिकांना पाहायला मिळाले. एकापेक्षा एक सरस बलाढ्य संघाला देखील पराभवाचं पाणी पाजून बरेचसे संघ वर आलेले आहेत. एक अप्रतिम स्पर्धा. पुन्हा एकदा थर्ड एक्सचेंज सिच्युएशन. यावेळेस मात्र दीपक कासारे असेल. खरोखर अनेक सामन्यांमध्ये दीपकने देखील स्वतःला सिद्ध केलंय. बघा यावेळेस अनुज नव तेज की दीपकचा अनुभव निश्चितच अनुभव या ठिकाणी कामी आला नाहीये. त्या ठिकाणी अनुज कोडेकर सक्सेसफुल ठरलाय. आता मात्र मित्रांनो खिलाडी वृत्ती अशा प्रकारची खिलाडी वृत्ती असायला पाहिजे. अप्रतिम चढाई रायगड आणि काँग्रेस अनुज कोटेकर ना अभिनंदन.
क्रमांक 2 वर देखील हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतो. अप्रतिमाशी स्पर्धा आणि अप्रतिमाशी चित्त थरारक रोमहर्षक सामने. पाच रेड झाल्या त्या गोल्डन रेड आहे. संघात